प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदार. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, आज आपण जे आहेत प्रकटीकरण 2 आणि 3 मध्ये जे 7 मंडळाबद्दल सांगितलं गेलं आहे, 7 चर्चेबद्दल सांगितलं, त्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आता ह्या ज्या 7 मंडळ्या ज्या होत्या, 7 चर्चेस जे होते, तेव्हा ते मंडळ्या होत्या आणि ते कुठे होत्या? आताची जी टर्की आहे तिथे ह्या सर्व 7 मंडळ्या होत्या. आणि येशू ख्रिस्ताने योहानाच्या द्वारे त्यांना काही संदेश पाठवले, पत्राद्वारे. काय नाही, येशू ख्रिस्ताने प्रोत्साहन दिलं, पण काय नाही, येशू ख्रिस्ताने त्यांना जे बदलायचं आहे, जे ते चुका करतायत त्याबद्दल पण त्यांनी सांगितलं. आता हे जे 7 मंडळे जे आहेत, हे 7 मंडळ्या संपूर्ण जे चर्चचा जो काळ आहे त्याचं ते प्रतिनिधित्व करतं. म्हणजे संपूर्ण चर्च काळातील ज्या मंडळी आहेत त्या कशा असतील ते दर्शविते. म्हणून प्रकटीकरण 2 आणि 3 वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल की या चर्च काळामध्ये सुरुवातीपासून कशा कशा मंडळी आल्या, काय काय मंडळीमध्ये बदल झाले, काय काय ज्या वाईट गोष्टी मंडळीमध्ये आल्या, कुठून आल्या, आणि आता शेवटच्या दिवसाच्या मंडळीमध्ये काय काय होणार आहेत, या सर्व गोष्टीचा तुम्हाला उलगडा होईल. प्रियानो, चर्चचा उल्लेख सर्वप्रथम मत्ती 16:18 मध्ये झाला आणि तो येशू ख्रिस्ताने केला. ते आपण वाचूया. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी वचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाहीये. तर प्रियानो, मंडळी म्हणजे चर्चचा उल्लेख सर्वप्रथम मत्ती 16:16 मध्ये झाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं, तू पेत्र आहेस आणि या खडकावर. आता या खडका म्हणजे पेत्रावर नव्हे, खडक हा येशू ख्रिस्ताला म्हटलेला आहे. म्हणजे जो पेत्राने विश्वास दाखवला की येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे, तो मसीह आहे, म्हणजे ह्या खडकावर येशू ख्रिस्तावर आणि ह्या शिकवणीवर मी आपली मंडळी वचीन. पण पुष्कळ जे आहेत डिनॉमिनेशन ते या वचनाचा चुकीचा अर्थ देतात. ते म्हणतात की येशू ख्रिस्ताने पीटरला खडक म्हटलेला आहे आणि पीटरवर आणि पेत्रावर सर्व चर्चेस वसली जातील. ही चुकीची गोष्ट आहे, पण त्याकडे मी जात नाही. तर इथे चर्चचा उल्लेख झालेला आहे मत्ती 16:16 मध्ये. प्रियानो, पेंटिकॉस्टच्या दिवसापासून चर्चची स्थापना झाली आणि तो सपना जेव्हा आपल्या स्वर्गरोहण होईल, स्वर्गरोहणमध्ये मंडळीला वरती घेतलं जाईल. तर या 2023 वर्षामध्ये पुष्कळ गोष्टी मंडळीमध्ये झाल्या. सैतानी जो आहे त्यांनी चर्च नाश करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, लोकांचा छळ झाला आणि जे आंतरिक भ्रष्टाचार पण चर्चमध्ये आला. पण तरी पण या गोष्टीला 2023 वर्ष झालेले चर्च स्थापित होऊन पण अजून पण मंडळ्या आहेत. तर परत जसं मी सांगितलं, प्रकटीकरण 2 आणि 3 मध्ये 7 चर्चेसचा उल्लेख झालेला आहे आणि हे जे 7 चर्चेस आहे हे संपूर्ण जे चर्च काळ आहे त्याचं ते संबोधन करतं, त्याचं ते प्रतिनिधित्व करतं. आणि या सगळ्या चर्चेतून आपल्याला समजून येईल की कसं कसं मंडळीमध्ये बदलाव होत गेले. परत जे चर्च आहे ते मंडळी जी आहे ती इफिस ख्रिस्ती मंडळी, दुसरी जी आहे ती स्मरणा मंडळी, तिसरी जी आहे पर्गमम ख्रिस्ती मंडळी, चौथी जी आहे ती आहे थुअतीरा मंडळी, 5वी जी आहे ती सार्दिस मंडळी, 6वी जी आहे ती फिलडेल्फिया मंडळी, 7वी जी आहे ती लावदिकिया मंडळी. तसे 7 मंडळी होत्या आणि ते एक ठराविक काळ, चर्च काळचा एक ठराविक काळ ते दर्शवतं. पहिलं आपण बघूया चर्च ऑफ इफिसस, म्हणजे इफिसस ही मंडळी. आता हे जे मंडळी जे कुठलं काळ दर्शवितो, 30 इसवी सन ते 95 इसवी सन. आता याच्यामध्ये काय झालं की मंडळींनी जे आहे जे सिद्धांत त्यावर खूप 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 लक्ष केंद्रित केलं आणि चर्च संघटना त्यावर खूप लक्ष केंद्रित केलं. आणि त्यामुळे काय झालं की मंडळी जी आहे ती एक लिगलिस्टिक चर्च होऊन बसली. लिगलिस्ट म्हणजे जसं एक ऑफिसमध्ये जे ऑफिस कसं असतं
एक कंपनी कशी असती तसं ते होऊन बसलं. आणि त्याला अजून पण आपण बघतो पुष्कळ चर्चेस मंडळी जे आहे ते लिगलिस्टिक आहे, ते फक्त नियम पाळतात पण आतून काही नाहीये. तर पहिलं मंडळी चर्च ऑफ इफिसस ह्याला म्हटलं जातं लिगलिस्टिक चर्च. दुसरं जे चर्च आहे ते स्मरणा, ते 95 AD ते 312 इसवी सनाचा कालावधी ते दर्शवतं. आता ह्या मंडळीला म्हटलं जातं हुतात्मा चर्च किंवा पर्सिक्युटेड चर्च, छळलेले चर्च. आता ह्या कालावधी पुष्कळ जे आहे ख्रिस्ती लोकांना त्रास सहन करावा लागला. पुष्कळांनी आपला स्वतःचा जीव गमावला. म्हणून हा जो कालावधी होता त्या कालावधीला म्हटलं जातं हुतात्मा चर्च. तर चर्च ऑफ स्मरणा ते दर्शवते. तिसरं जे आहे चर्च ऑफ पर्गमम आणि 312 इसवी सन ते 590 इसवी सन या कालावधीचं ते मंडळी दर्शविते. आता ह्या कालावधीमध्ये काय झाला, तो एम्परर कॉन्स्टंटिनी होता, तो कन्वर्ट झाला. म्हणजे तो पहिला अधर्मीय होता आणि तो ख्रिस्ती धर्मामध्ये आला. पण त्यामुळं काय झालं की मंडळी, चर्च आणि पॉलिटिक्सचं मिश्रण झालं. म्हणजे गव्हर्नमेंट आणि चर्चचं मिश्रण झालं आणि त्यामुळं मंडळी काय झालं, मंडळी आतून भ्रष्ट झाले. कारण सगळे हे राजकारण आणि मंडळी एकत्र आले. तर ही ती वेळ होती जेव्हापासून चर्च भ्रष्ट होत गेलं. त्याच्यानंतरची मंडळी आहे ती थायटायरा. आता ही जी आहे 590 इसवी सन ते 1517, ह्याला काय म्हणतात पेगन पिरियड, म्हणजे मूर्तीपूजकचा कालावधी. आता याच्यामध्ये काय झालं की जे बॅबिलॉनच्या ज्या सगळ्या मूर्तीपूजा होत्या, त्यांच्या त्यांच्या मूर्तीपूजक प्रॅक्टिसेस या सर्व मंडळीमध्ये आल्या आणि त्या अजून पण चालू आहेत. पुष्कळ मंडळीमध्ये मूर्तीपूजा आहे. आपण बघतो की आजच्या पण मंडळीमध्ये चालू आहे. पुष्कळ चर्चेसमध्ये मूर्तीपूजा होते, हकीकत आहे. आणि नंतरचे जे चर्च होत आहे ते चर्च ऑफ सार्डिस, ते 1517 ते 1750 पर्यंत हे चर्च आहे. 1500 नंतर जो कालावधी होता तो होता रिफॉर्मेशन पिरियड, म्हणजे खूप सुधारणा झाली. तुम्हाला मार्टिन लुथर बद्दल माहिती असेल तर त्याने खूप सुधारणा केली आणि एक तत्व आणलं की फक्त देवाच्या कृपेने तुमचे तारण होऊ शकतं. तारण तुमच्या परफॉर्मन्स तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलं होतं ते आणलं आणि लोक जे आहे ते बायबल वाचायला लागले. कारण पहिले बायबल वाचत नव्हते, ते जे काही प्रीस्ट सांगत होते तेच ते ऐकायचे. पण लोक आता बायबल वाचत राहिले. मग ह्याला म्हणतो सुधारण्याचा काळ, चर्च ऑफ सार्डिस. पण हा पण काळ जो आहे थोडा वेळ राहिला. आता या काळामुळे पुष्कळ प्रोटेस्टंट चर्चेस आले, जे आपण आता बघतो. प्रोटेस्टंट चर्चेस, मेथोडिस्ट चर्चेस, CNI चर्चेस, CSI चर्चेस, पुष्कळ चर्चेस आले. पण ह्या चर्चेसला देवाने काय म्हटलेलं आहे की हे चर्चेस डेड चर्चेस आहे. डेड चर्चेस का म्हटलंय त्यांना? कारण ते बाहेरून जिवंत वाटतात पण आतून ते मेलेले आहेत. काय ते मेले? कारण त्यांनी पण काय केलं की राजनीतिक, गव्हर्नमेंट, पॉलिटिक्स आणि त्यांनी चर्चचं मिश्रण केलं तेव्हा. आणि त्याच्यामुळं काय झालं की करप्शन तेव्हा पण रिफॉर्मेशनच्या नंतर पण चर्चेसमध्ये आलं. नंतर जे चर्च आहे ते आहे सार्डिस, तर आपण म्हणतो फिलडेल्फिया चर्च. ते जे आहे ते 1750 AD इसवी सन टू 1900 इसवी सन पर्यंत त्यांचा कालावधी आहे. आणि ह्या कालावधीमध्ये पुष्कळ सुंदर गोष्टी झाल्या. पुष्कळ जण जे आहेत ते आपलं देश सोडून ते दुसऱ्या देशामध्ये गेले आणि त्यांनी सुसमाचार सांगितला संपूर्ण जगभर. पण 1900 सालीमध्ये काय झालं की जर्मन स्कूल ऑफ हायर क्रिटिसिझम आले. हे सैतानापासून होतं. त्यांनी काय केलं की जिथं पण सेमिनारीज होत होतं तिथं जाऊन त्यांनी खोटी शिकवण दिली बायबलची.
आणि त्यामुळे पुष्कळ ख्रिस्ती लोकांचा जो आहे तो विश्वास गेला. त्यांनी सांगितलं की आपण पवित्र शास्त्र जे आहे ते बाकीचे जे पुस्तक आहे त्याप्रमाणे आपण वाचलं पाहिजे आणि आपण डोळे झाकून विश्वास करता कामा नाहीये. आपण जे आहे आपण स्वतःहून त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि त्यामुळे काय झालं की पुष्कळ ख्रिस्ती लोकांचा विश्वास गेला आणि हे जे लोक होते थिओलॉजियन्स, हे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनात त्यांचा विश्वास नव्हता, त्यांचा चमत्कार विश्वास नव्हता, ते हसायचे. येशू ख्रिस्ताचे जे पुनरुत्थान झालं त्याच्या पण त्याचा विश्वास नव्हता. आणि हीच गोष्ट आपण आता पुष्कळ चर्चेसमध्ये बघतो. त्यांचा मिराकल व चमत्कार विश्वास नाही अजिबात त्यांचा. त्यांना वाटतं की देव रिटायर झालाय, या सगळ्या गोष्टी संपल्यात. जे स्पिरिच्युअल गिफ्ट असं आध्यात्मिक जे दानं असतात त्यावर पण त्यांचा विश्वास नाहीये. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावर विश्वास नाही, म्हणून ते कधी पण तुम्ही बघा त्यांच्या मंडळीमध्ये ते कधी पण दुसऱ्या आगमनाबद्दल शेवटच्या दिवसाबद्दल ते सांगत नाहीत. म्हणून त्यांनी काय केलंय, रिप्लेसमेंट थिओलॉजी आणले. जिथे जिथं इस्रायल नाव आहे तिथे तिथे चर्चचं नाव लावायचं. ह्या सर्व गोष्टी चालू आहेत प्रियांनो. तर 1900 पर्यंत सुंदर गोष्टी चालल्या होत्या, पण नंतर ह्याच्यामुळं काय झालं की पुष्कळ ख्रिस्ती लोक सोडून गेले. पुष्कळ खोटी शिकवण मंडळीमध्ये आली, डिनॉमिनेशनमध्ये आली, मिनिस्ट्रीमध्ये, आणि ती आज पण चालू आहे. आणि शेवटचे जे चर्चेस आहेत जे शेवटच्या दिवसातील मंडळीचं जे प्रतीक आहे ते आहे चर्च ऑफ लावोदिया. आता हे जे चर्च आहे हे खूप सांसारिक चर्च आहे, म्हणून आजकालचे जे मंडळ आहेत ते खूप सांसारिक मंडळी आहेत. चर्चमध्ये इपोस्टसी वाढलेली आहेत. लोकांनी विश्वासाचा त्याग केलेला आहे आणि ते दुसऱ्या विश्वासामध्ये गेलेले आहेत, जगामध्ये गेलेले आहेत, नास्तिक बनलेले आहेत, समलैंगिकतेमध्ये गेलेले आहेत. आणि हीच स्थिती आहे अमेरिकन चर्चेसमध्ये, युरोपियन चर्चेसमध्ये, इंग्लंड चर्चमध्ये, इंडियाच्या चर्चमध्ये, ऑस्ट्रेलियाच्या चर्चमध्ये, न्यूझीलंडच्या चर्चमध्ये. कारण मंडळी जे आहे ती आता जे आहे ते पैशाच्या मागं लागलेलं आहे, संपत्तीच्या मागं लागलेलं आहे आणि सत्तेच्या मागं लागलेले आहे. ते काय म्हणतं जगाला, पवित्र प्रकटीकरण 3:17 मध्ये लिहिलं आहे, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलं आहे व मला काही उणे नाहीये असे मंडळी म्हणतात. पण येशू ख्रिस्त त्यांना काय म्हटलं आहे, तू कष्टी, तू दीन, दरिद्री, आंधळा, उघडा बागडा आहेस, हे तुला कळत नाही. प्रियांनो, ह्या चर्चेसने, या मंडळीने काय केलं, आजकालच्या मंडळीने येशू ख्रिस्ताला चर्चच्या बाहेर ठेवलेलं आहे. जगातील गोष्टी आत आणलेल्या आहेत, व्यभिचार आणलेला आहे, पाप आणलेला आहे, समलिंगिकता आणलेला आहे, खोटी शिकवण आणलेली आहेत, दुसरा विश्वास आणलेला आहे, युनिव्हर्सलिझम आणलेले आहे. येशू ख्रिस्ताला बाहेर ठेवलेलं. म्हणून येशू ख्रिस्त 20 मध्ये म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. कारण यांनी येशू ख्रिस्ताला बाहेर ठेवलेलं आहे. आज मंडळींनी येशू ख्रिस्ताला बाहेर ठेवलेलं आहे. त्यांना येशू ख्रिस्त नको, कारण येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी काय अडथळा आहे. प्रियांनो, म्हणून खूप आवश्यक आहे या सर्व गोष्टींतून पश्चाताप करणे खूप आवश्यक आहे, कारण आपण शेवटच्या दिवसात येऊन पोहोचलेला आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. हे सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.